दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला उधाण आलंय। केंद्र सरकारनं वस्तू सेवा करामध्ये कपात केल्यानं ग्राहकांना सर्वाधिक फायदा झाला। मुंबईतून गेल्या वर्षी दसऱ्याला 9063 वाहनांची खरेदी झाली होती, मात्र यंदा 10,541 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे। जीएसटी घटल्यानं कार कंपन्यांची देशभर दिवाळी सुरू आहे। मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्राच्या गाड्यांना विक्रमी मागणी आहे। 10 दिवसात मारुती सुझुकीच्या 1,31,820 गाड्या बुक झाल्या। टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या मागणीतही 45% वाढ झाली। टाटा मोटर्सच्या 58,667 गाड्यांची ग्राहकांकडून नोंदणी झाली आहे। दुचाकी गाड्यांच्या विक्रीमध्ये हिरो मोटोकॉर्पला सर्वाधिक मागणी आहे। हिरो मोटोकॉर्पकडे 6,87,220 दुचाकी बुक झाल्या। बजाज ऑटोच्या 3,25,252 गाड्यांची नोंद झाली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। यामध्ये 11 जणांना शस्त्रांसह पकडल्याची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 2 ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली। पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील 5 अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस व ग्रामीण पोलिसांनी अटक केली। तर दुसऱ्या कारवाईमध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 6 जणांना शस्त्रांसह पकडण्यात आलं। या दोन्ही कारवायांवेळी संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची चर्चा आहे। पोलिसांनी एकूण 11 आरोपींना शस्त्रांसह अटक केली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करत आहे। या घटनांमुळे परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या घरामध्ये याचा संबंध असल्यानं चर्चांना उधाण आलंय। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रणय, ही संपूर्ण कारवाई कशी झाली आणि या सगळ्या आरोपींचं राजकीय कनेक्शन नेमकं काय आहे? नक्की स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी काल रात्री अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये 2 ठिकाणी छापा मारला, ज्यामध्ये आंतरराज्यीय टोळीतील 11 जणांना ताब्यात घेतलेले आहे। 5 जण एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, तर दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये 6 जण भाड्याच्या खोलीत राहत होते। परंतु जे 5 जण सदस्य हे भाड्याच्या खोलीत, ती खोली जी आहे ती एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ते घर असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते। परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही। खूप गुपित कारवाई ही करण्यात आलेली आहे। खूप मोठा त्यांच्याकडे शस्त्रसाठा असल्याची पण चर्चा आहे। परंतु पोलीस जेव्हा या आरोपींना पकडत होती तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुद्धा केलेला आहे, परंतु सुदैवाने ती गोळी कोणाला लागलेली नाही अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते। परंतु जे 11 जण आरोपी आहे यांना स्थानिक गुन्हे शाखेने तर पकडलेले, शिवाय बाहेर जिल्ह्याची सुद्धा पोलीस असल्याची त्या पथकामध्ये माहिती आपल्याला मिळते। जेव्हा पोलीस अधिकृत यावर माहिती देईल तेव्हाच आपल्याला हे सगळी माहिती मिळेल। आणि हे 11 आरोपी इथे किती दिवसापासून राहत होते आणि कोणत्या उद्देशाने या ठिकाणी आलेले, यांचा पुढचा प्लॅन काय होता, ते याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। परंतु पोलिसांनी अद्यापर्यंत कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही। निश्चित प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कल्याण अहिल्यानगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली। कल्याण तालुक्यातील मामणोली जवळ खासगी कंपनीची बस आणि कंटेनर यांचा अपघात झाल्यामुळे ही कोंडी झाली। या भागामध्ये रस्त्याचं कामही सुरू आहे, त्यामुळे रस्ता चिंचोळा झालाय। त्यातच एकमेकांना ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात हा अपघात झाला। दोन्ही वाहनं सकाळी 6 वाजल्यापासून मुख्य रस्त्यावर अडकून पडली होती, त्यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस तसंच चाकरमान्यांची वाहनं आणि एसटी बसेससह अनेक वाहनं जवळजवळ 2 तास अडकून पडली होती। पावसाळी अधिवेशनादरम्यान जुलै महिन्यात विधान भवनाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा पुढचा तपास थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले। आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आले। जुलै महिन्यामध्ये देशमुख आणि पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांची दंडाधिकारी न्यायालयानं जामिनावर सुटका केली। मात्र आपल्यावर राजकीयदृष्ट्या प्रेरित होत गुन्हा दाखल झाला असा युक्तिवाद देशमुखांच्या वकिलांनी केला होता। आरोपांचं समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला। नवी मुंबईतल्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जुनी आहे। त्यासाठी आतापर्यंत अनेक मोर्चेही निघाले असून 6 ऑक्टोबरलाही सर्व पक्षांकडून भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एक बैठक बोलावली। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री सर्वपक्षीय नामकरण समितीशी चर्चा करतील। मुख्यमंत्र्यांसोबत पार पडणाऱ्या आजच्या बैठकीमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या या संदर्भात अधिसूचना काढण्याची मागणी केली जाणार आहे।
एक महत्त्वाची अपडेट, सर्व राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावं हटवली जातील. जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार आहे. बिहारप्रमाणे देशभरात मतदार याद्यांचा फेरआढावा घेतला जाईल. आरजीआय महापालिकांचा डेटा आयोगाला उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातल्या 3 स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटाही आयोगाला मिळेल. मतदार यादी अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्यासाठी आयोगानं प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांसंदर्भात आता एक चिंताजनक बातमी. राज्यातल्या 394 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झालेला नाही. शून्य प्रवेशाच्या 394 शाळांपैकी 37 शाळा पुणे जिल्ह्यातल्या आहेत, तर मुंबई आणि उपनगरातील 27 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झाला नाहीये. सगळ्या शाळांत प्रवेशांची नोंद झालेला भंडारा एकमेव जिल्हा आहे. राज्यातल्या जवळपास 8,000 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी प्रवेश झालेत. यंदा 1,08,000 शाळांमध्ये 2,12,00,000 प्रवेश झाले. एकाच गावातून 6 विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी निवड झाली आहे. नांदेडच्या किनाळा गावात दुर्गा महोत्सवानिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय. किनाळा गावातूून तब्बल 6 विद्यार्थ्यांची निवड एमबीबीएससाठी झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जय जिजाऊ सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय. म्हाडाकडून आर्थिक वर्षामध्ये सामान्यांसाठी किती घरं उपलब्ध होतील याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये सामान्यांसाठी फक्त 1,474 घरं, याशिवाय मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची, त्याचवेळी राज्यामध्ये 11,500 घरांची निर्मिती होणार आहे. घरांच्या बांधकाम प्रस्तावांना म्हाडानं मंजुरी दिली आहे, तर म्हाडानं राज्यामध्ये 2 लाख गृहनिर्मितीचा संकल्प आखलाय. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला उधाण आलंय. जीएसटी कमी झाल्यानं मुंबईतून 10,541 वाहनांची खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षी दसऱ्याला 9,063 वाहनांची खरेदी झाली होती. मात्र यंदा 10,541 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं वस्तुसेवा करामध्ये कपात केल्यानं त्याचा परिणाम वाहन खरेदीवर झालाय. छोट्या 4चाकी वाहनांवरती जीएसटी कमी केल्यानं ग्राहकांना सर्वाधिक फायदा झालाय. 2023 मध्ये देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीतले मृत्यू झाले. 2023 मध्ये महाराष्ट्रात 17 आरोपींचे कोठडीत मृत्यू झाले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. 17 पैकी 7 आरोपींनी आत्महत्या केली होती, तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं आकडेवारी सांगते. यातल्या 13 जणांचा मृत्यू कोर्टात जाण्याआधीच झाला होता. गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. त्यातच ऑक्टोबर महिन्यातही पावसाची शक्यता असून हा पाऊस म्हणजे मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याचा बोनसच ठरणार आहे. कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागानं पाली भुतिवलीमध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प उभारलाय. मात्र प्रकल्पग्रस्तांना शासनानं कोणत्याही सोयीसुविधा अद्याप पुरवलेल्या नसल्याचं आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय. तसंच व्यावसायिकांच्या बोटिंग उपक्रमाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय. प्रकल्पग्रस्तांसाठी उद्घाटनासाठी आलेल्या पाहुण्यांना काळे झेंडे दाखवून हा विरोध दर्शवण्यात आला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेनं विमानानं दिल्लीला जात आलिशान गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये 5 चोरीच्या कार, मोबाईलसह एकूण 83,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिल्लीतील 5 गुन्हे उघड झाले. अझीम पठाण, प्रमोद वायंदडे, फिरोज मोहम्मद, इरशाद सय्यद या 4 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. शालेय विद्यार्थिनींनी एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याकरता मोफत पास त्यांना दिला जातो. मात्र याची मुदत संपल्यानंतर प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला महिला बस वाहकानं पास संदर्भात विचारल्यावर धावत्या बसमध्ये वाहक आणि विद्यार्थिनीमध्ये वाद निर्माण झाला. भंडाऱ्यामध्ये वाद विकोपाला गेल्यानं विद्यार्थिनीनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याचं मशीन पळवण्याचा प्रयत्न केला, तर तिला पकडण्यासाठी महिला वाहकानं विद्यार्थिनीच्या डोक्याचे केस पकडून तिला पकडून ठेवलं. या वादामध्ये विद्यार्थिनीच्या डोक्याला प्रचंड वेदना झाल्यानं ती ओक्साबोक्शी रडायला लागली. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या सुरेवाडा बस स्थानकावर 2 दिवसांपूर्वी घडला असून यामध्ये ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये अनोख्या आंदोलनाचं स्वरूप पाहायला मिळालं. वारजे परिसरात वैतागलेल्या पुणेकरांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांची अगदी विधिवत पूजा केली. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना हार घालून, रांगोळी काढत, नारळ फोडत रस्त्यावरच दसरा साजरा केला. रामनगर ते शिवणे कॅनल रोडवरच्या खराब रस्त्यांवरून महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अनोखी आंदोलनाची शैली नागरिकांनी अवलंबली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आदल्या दिवशी पोलिसांनी पकडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीसाठी आलेल्या चोराला पोलिसांनी सापळा लावून पकडलं। रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकलसमोर उडी मारून पळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लिंबे गावामध्ये तलावात बुडून 4 जणांचा मृत्यू झाला। दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले असता ही घटना घडलेली आहे। मृत्यू झालेले चौघेही अल्पवयीन असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। रायगडच्या पेण तालुक्यातील अंतोरेमध्ये एका शेतात कंपाऊंडच्या जाळ्यात 7 फुटी भला मोठा अजगर अडकून पडला होता। त्या सापाला सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिलं आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। धाराशिवच्या भूमपरांडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भांडगाव येथील शेतकऱ्यांची केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली। शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जिल्ह्यामध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। भांडगावमधील विजय चाबुकस्वार या शेतकऱ्याची 6 लाख रुपये खर्चून लावलेली केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली। विश्वरूपा नदी 2 वेळा पात्राबाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या। आगामी सणासुदीच्या काळात या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडताना पाहतोय। 6 लाख रुपये झालाय, 6-6.5 लाख रुपये आजपर्यंत बघाय कोणी सुद्धा आलेलं नाही। तर मागणी काय सरकारने आम्हाला मदत करावी एवढंच आहे, दुसऱ्या ह्याच्या पुढे काय। कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीपात्रात टेम्पो जाता जाता थांबला। विजयादशमीच्या एका कार्यक्रमासाठी या टेम्पोतून मंडपाचं साहित्य आणलं जात होतं, मात्र अचानक टेम्पोत बिघाड झाल्यानं नदी घाटावरून कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। जामनेर शहरामध्ये फटाक्याच्या आतषबाजीमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन पार पडलं। यावेळी रामायणातील पात्रांची वेशभूषा तरुणांनी साकारली होती। रामाचा जयघोष करत हा रावण दहनाचा सोहळा पार पडला। परभणीच्या गंगाखेड शहरामध्ये दसऱ्याची 400 वर्षाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। गोदावरी नदीला पूर आला असतानाही बालाजीचा रथोत्सव साजरा करण्यात आला। गोदावरी नदीला पूर आल्यानंतर जागा बदलून रथोत्सव साजरा करण्यात आला। बालाजी मंदिरापासून हा रथ जनाबाई मंदिरापर्यंत नेत मिरवणूक काढली। दोरीच्या साह्यानं भक्त हा रथ ओढत असताना यंदा हा रथ जनाबाई मंदिर परिसरात थांबवण्यात आला आणि तिथून अश्ववाहनावर मूर्ती बसून गाव प्रदक्षिणा घालून बालाजी मंदिरात नेण्यात आली। मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला महापूर यामुळे गंगाखेडला अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं दहन करण्याऐवजी चक्क गोदापात्रात विसर्जन करण्यात आलं। पावसामुळे यावेळी रावण दहनाऐवजी बुडवावा लागणार अशा आशयाचं समाजमाध्यमांवरती मेसेज गाजत होते, मीम्स व्हायरल होत होते। हे मीम्स गंगाखेडमध्ये प्रत्यक्षात उतरल्याचं बघायला मिळालं। गोदावरीला आलेल्या महापुरामुळे कार्यक्रमाचं स्थळ बदलण्यात आलं, परंतु या दुसऱ्या ठिकाणीही पुराचं पाणी शिरलं आणि पुरामुळे शहराची परिस्थितीही गंभीर बनत चालली। या सगळ्या बाबींमुळे अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं दहन करण्याऐवजी त्याचं गोदावरीत विसर्जन करण्यात आलं। एक महत्त्वाची अपडेट नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच आहे। मध्यरात्री पुन्हा एकदा युवकाची हत्या करण्यात आली आहे। नाशिक रोडच्या गोरेवाडी भागामध्ये ही घटना घडली आहे। 3 ते 4 जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, पण या हल्ल्यामध्ये कृष्णा ठाकरे या युवकाचा मृत्यू झालाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये हत्येच्या घटना घडतायत। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सध्या केला जातोय। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची।